राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बीड जिल्हा दौऱ्यावरती असून जनसन्मान यात्रेनिमित्त ते बीडमध्ये येत आहेत। ज्या सरकारच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्यात की नाही पोहोचल्यात याचा आढावा घेण्यासाठी उद्या अजित पवार बीडमध्ये आहेत। तत्पूर्वी या कार्यक्रमाचा जे आढावा आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी घेतलेला आहे, पाहणी केलेली आहे। माझ्यासोबत स्वतः डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत। काय सांगाल उद्या जनसन्मान यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येतात, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय? आता आम्हाला 3 दिवस आधी ही कल्पना भेटली की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा, पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्यांच्या समवेत पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब आणि काही पदाधिकारी बीड या ठिकाणी जनसन्मान यात्रेनिमित्त येणार आहेत। आणि तेव्हापासून आम्ही तयारी या ठिकाणी सुरू केली आणि दादांचं आगमन सकाळी 10 वाजता 29 तारीख म्हणजे उद्या हे पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर होईल। तिथून भव्य अशी युवती युवक ही मोटरसायकल रॅली होणार आहे। ही मोटरसायकल रॅली दादाचं स्वागत करून नगर रोड मार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरापर्यंत येणार। त्या ठिकाणी अभिवादन शिवरायांचं दादांच्या हस्ते होईल। रस्त्यामध्ये काही शिष्टमंडळ हे दादांना भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि अभिवादन शिवरायांचं झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमस्थळी संभाजी महाराज क्रीडांगण ज्या ठिकाणी आता आपण आहोत त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम महिला, युवक, शेतकरी असा मोठा मेळावा बीडमध्ये जनसन्मान यात्रेनिमित्त बीड विधानसभा क्षेत्राचा होणार आहे। त्यामध्ये दादा केलेल्या कामाचा आढावा घेतील। आम्ही सुद्धा ज्या अडचणी आहेत त्या दादांसमोर मांडू मतदारसंघातल्या आणि एक इंटरॅक्टिव्ह सेशन हे पब्लिक सोबत पण प्रतिनिधींसोबत पण दादांचं होणार आहे आणि त्यातून बीड जिल्ह्याला नक्कीच काही ना काही दादांच्या माध्यमातून भेटेल। आगामी विधानसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेतला जातो, अशी विरोधकांकडून टीका केली जाते। आपलंच पाहायला गेलं तर इंदापूरमध्ये देखील महायुतीचे पुढचे उमेदवार दत्तमामा भरणे यांच्यामध्ये जागेवरून वाद पाहायला मिळाला। उद्याच्या कार्यक्रमामध्ये बीडची जागा आणि आपले अजितदादा फिक्स करू शकतात का? आता पक्ष ही 3 प्रमुख पक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत इतर मित्र पक्ष आहेत, त्यांची युती आहे। त्यामुळं दावा प्रत्येकजण करेल, प्रत्येकजण काही ना काही काम करत राहतं। पण या ठिकाणी महायुतीचे जे प्रमुख नेते त्यांची चर्चा होईल आणि त्या चर्चा अंतिम त्यांना कोण उमेदवार इथं सक्षम आहे, निवडून येऊ शकतो, त्याला उमेदवारी भेटेल आणि महायुतीचे सर्व जे घटक आहेत ते त्या उमेदवाराचा प्रचार करतील। म्हणजे तुम्ही कार्यक्रमात मागणी करणार आहेत का बीड विधानसभेसाठी? कारण तुम्ही बीड विधानसभेसाठी हा कार्यक्रम घेतला असं बोललात आता, उद्या मागणी करणार आहेत का बीडच्या जागेसाठी? हा जनसन्मान दौरा जो आहे तो महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार आहे किंवा तयारी करते त्या ठिकाणी जनसन्मान दौरा त्या विधानसभा क्षेत्राचा होतोय आणि तसाच हा बीडचा सुद्धा दौरा आहे। त्याच्यामुळं आम्ही प्रवेशापासूनच काही मागणी केलेली नव्हती कधी दादांकडून, पण आम्ही काम करतोय विधानसभा क्षेत्रामध्ये। जनसामान्यात रोज त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतो, विकास निधी आणतो, लोक आपल्यासोबत आहेत। कार्यकर्त्यांकडून ती मागणी जर होत असेल तर नक्कीच आमची तर पूर्ण तयारी बूथपासून सगळी तयारी आमची झालेली आहे। निवडणुकीची पक्षाने संधी जर दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते उत्सुक आहेत। आणि जशी जनसन्मान यात्रा बीडमध्ये येते तसं तर अजून हुरूप आमच्या ग्रामीण आणि शहरातील लोकांना आलाय, कार्यकर्त्यांना आलाय। जनतेमधून सुद्धा मोठा प्रतिसाद आमच्यासाठी भेटतो आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण बघाल मोठ्या प्रमाणात प्रवेशाची रीग ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येते। उद्याच्या कार्यक्रमामधून आणि अजितदादा पवार तुम्हाला काही गिफ्ट देऊ शकतो का विधानसभेच्या अनुषंगानं? दादांनी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलेलं आहे, सुशिक्षित बेरोजगारांना गिफ्ट दिलेलं आहे। त्यामुळं गिफ्ट ते जनतेसाठी देतात, आम्हाला त्यांच्याकडून गिफ्टची अपेक्षा नाही। दादांपर्यंत लोकांच्या अडीअडचणी नेणं, विकास निधी त्यांनी दिला, इथले प्रश्न सोडवले, तेच आमच्यासाठी गिफ्ट राहिलं। बघू शकतोय अजितदादा पवार यांनी राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडवले, हेच मोठं गिफ्ट आहे असं देखील योगेश क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे। मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड।